शरद पवार गटाचे नेते विकास लवांडेंवर शाईफेक, कीर्तनकार संग्राम भंडारे आणि कार्यकर्त्यांनी केला हल्ला। शाईफेक करत मारहाण केल्याचा विकास लवांडेंचा दावा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारींनी घेतली शपथ। शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन नबीन यांच्यासह अनेक नेते मंडळींची उपस्थिती। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम। थलपती विजय यांना 116 आमदारांचा पाठिंबा। सूत्रांची माहिती, आणखी 2 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। शपथविधीबाबत गोंधळ। तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी संघर्ष। नेते AMMK दिनकरन यांनी घेतली राज्यपालांची भेट। मुख्यमंत्रीपदासाठी पलानीस्वामींना पाठिंबा। दिनकरन यांच्याकडून राज्यपालांकडे पत्र सादर। महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल। सरकारमधील समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांऐवजी मंत्री काम पाहणार। सरकार स्थापनेला 1.5 वर्ष उलटल्यानंतर ही राज्यातील महामंडळ वाटप रखडलेलंच। महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटपाचे भिजत घोंगडे। खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार धर्मांतरण प्रकरण। MIM नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी कारवाई। 10वीच्या परीक्षेत तब्बल 94,000हून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण। मराठी विषय निकालाची धक्कादायक आकडेवारी। संस्कृतचा निकाल 99% अधिक, तर गुजराती भाषेचा निकाल 100%। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मे पासून सुरुवात। विद्यार्थ्यांना 10 महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी। 23 ते 26 मे दरम्यान पहिल्या फेरीचे अलॉटमेंट। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर। यंदाचा अर्थसंकल्प 80,952 कोटी 56 लाख रुपयांचा। पालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77% वाढ। धुळ्याचे माजी आमदार फारुख शहा राष्ट्रवादीकडून बाहेर पडणार। 8 नवनिर्वाचित नगरसेवकांसह राजीनामा देणार असल्याची माहिती। विकास निधी उपलब्ध होत नसल्यानं नगरसेवकांमध्ये नाराजी। एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे संकेत। युद्धजन्य परिस्थिती आणि वाढलेलं इंधन दर कपातीचं कारण। पुढील 3 महिन्यांसाठी विमानांची संख्या कमी करण्याचाही विचार। साताऱ्याच्या कासरतळेत ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला। अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। रस्त्याच्या कडेला लावलेला ट्रक अचानक दरीत कोसळला। नागपुरातल्या LIC चौकात तुंबळ हाणामारी। भिकाऱ्यांच्या 2 गटात जोरदार राडा। किरकोळ कारणावरून राडा झाल्याची माहिती। नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा राडा। प्राणघातक हल्ला करत एका कैद्याला केलं जखमी। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। उष्माघातापासून बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न। माणिकडोह बिबट निवारण केंद्रात फॉगर्स सिस्टम कार्यान्वित। बिबट्यांची प्रकृती बिघडू नये म्हणून वन विभागाचं पाऊल। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। तुम्ही खात असलेली काकडी रासायनिक रंगातली। बिहारमध्ये काकड्या हिरव्या दिसाव्यात यासाठी रासायनिक रंगाचा वापर। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल।